ठाकरेंच्या खासदारांची मातोश्री निवासस्थानी पार पडली बैठक। बैठकीला अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, संजय दिना पाटील आणि इतर मुख्य नेत्यांची उपस्थिती, तसंच नागेश अष्टेकर, संजय देशमुख, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर यांची ऑनलाईन उपस्थिती। आमदार रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस। रोहित पवार यांची प्रकृती खालावली। आंदोलनस्थळी रोहित पवारांचं कुटुंब दाखल। महाजनांशी चर्चा होईपर्यंत सलाईन लावून घेणार नाही, रोहित पवारांची भूमिका। मोदी आणि पवार यांचे संबंध चांगले, मग उपोषणाची वेळ आली का? पवार साहेब यांनी एक फोन फिरवावा। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर जरांगेंचे सवाल। घाटकोपर दादरनंतर आता गिरगावात सुद्धा पांढऱ्या पट्टीवरून वाद। गिरगाव चौपाटीत सुखसागर सोसायटीच्या समोर पांढरी पट्टी, तर गिरगावकर संघटनेनं नोंदवला आक्षेप। सोलापूरच्या तांदुळवाडीमध्ये पिकअप गाडीचा अपघात। भीषण अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू। पिकअप गाडी विहिरीत कोसळली, 6 जणांना वाचवण्यात यश। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या मिसळखोरांच्या विरोधात कारवाईमध्ये 3,48,00,000 अन्नसाठा जप्त। अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार। मान्सून कोकणामध्येच रेंगाळला। पावसासाठी अनुकूल स्थिती नसल्यामुळे मुंबईत 15 जूनच्या आधी पावसाची शक्यता नाहीच। मुंबईत तीव्र उष्णता, दमट हवामान कायम राहणार। राज्यातील सर्वच धरणांमधील पाणी पिण्यासाठी राखीव, सिंचनासाठी उपसा बंदी लागू। संभाव्य जलसंकटामुळे राज्य सरकारचा निर्णय। पावसाळ्यापूर्वी माथेरानच्या राणीला लागला ब्रेक, तर 15 जूनपासून नेरळ अमन लॉज मिनी ट्रेन बंद। 15 ऑक्टोबरपर्यंत फक्त माथेरान अमन लॉज शटलच धावणार। वडाळा पूर्व परिसरामध्ये नालेसफाईच्या कामांसाठी बालमजूर तर अल्पवयीन मुलं हातानं नालेसफाई करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर। बीएमसीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह। संबंधित विभागाकडून कोणतंही स्पष्टीकरण नाही। फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांची भेट निश्चित। G7 परिषदेमध्ये द्विपक्षीय चर्चेची शक्यता। जागतिक सुरक्षा, व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण सहकार्यावर चर्चेची शक्यता। रत्नागिरीमध्ये पावसासाठी शेतकऱ्यांचं ग्रामदेवतेला गारहाणं। शेतातील जमिनी कोरड्या पडल्या, शेतकऱ्यांनी ग्रामदेवतेला घातलं साकडं।